नमस्कार मंडळी, चला तर मग आज मी बनवणार आहे पनीर मसाला. त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे रेडी करून घेतलं आहे आणि एका पॅन मध्ये थोडंसं बटर टाकलं आणि जे आपण पनीरचे क्यूब करून घेतले होते, ज्या आकारामध्ये तुम्हाला पनीर बारीक करून हवं असेल त्या आकारामध्ये तुम्ही घेऊ शकता. ते थोडंसं कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला बटर मध्ये फ्राय करायचं आहे. शेलो फ्राय करून घेऊया आपण, साधारण थोडंसं ब्राऊन होईपर्यंत. पनीर व्यवस्थित फ्राय झालं की ते मी आता काढून घेते साईडला आणि एका कढईमध्ये खडे मसाले टाकले थोडेसे. त्यानंतर कढीपत्ता टाकला 7 ते 8 पानं आणि कांद्याची पेस्ट मी करून घेतली होती 1 वाटी, ती ऍड केली. कांद्यातलं पाणी पूर्ण निघून जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट जी आहे ती शिजवायची आहे. त्यानंतर मी 1 वाटी टोमॅटोची प्युरी सुद्धा ऍड केली आणि 1 चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट आहे. हे तिन्ही जिन्नस मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यानंतर मसाल्यांमध्ये मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला ऍड केला आणि परत एकदा मिक्स करून घेतलं. मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. कडेने व्यवस्थित तेल सुटायला लागलं की त्यानंतर आपण इथे पनीर जे फ्राय करून घेतलं होतं ते ऍड करणार आहोत. तुम्हाला जर कच्चं पनीर तसंच आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा घालू शकता. त्यानंतर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी भाजी व्यवस्थित वाफेवर शिजवली. वरून कोथिंबीर ऍड केली आणि अशा पद्धतीने तयार झाली आहे आपली पनीर मसाल्याची भाजी. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.